आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक चित्रविचित्र विकृती असणारी घटना समोर आली. एक तरुण जोडपं, दोघेही तारुण्य अवस्थेतील, दोघांचाही विवाह झाला, आनंदात सोहळा पार पडला, थाटामाटात लाखो रुपये खर्च करून लग्न लावून दिलं. आणि लग्न लावल्याच्या नंतर संपूर्ण विधिव्रत कार्यक्रम पार पडले. आणि कार्यक्रम संपूर्ण पार पडल्याच्या नंतर रुपालीचा पती गणेश आणि रुपाली या दोघांचा अखेर तो दिवस उजळला ज्या दिवशी दोघांचं मिलन होणार होतं, ज्याला आपण मराठवाड्यामध्ये सुहागरात म्हणतो, सत्यनारायणाचा कार्यक्रम म्हणतो. रुपाली आणि गणेश दोघांचा तो दिवस आला, जे की नवविवाहित दाम्पत्यासाठी आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी रुपाली वाट पाहत होती गणेशची रूम मध्ये येण्याची. गणेश रूम मध्ये येत नव्हता. काही वेळानंतर गणेश रूम मध्ये आला. त्यावेळेला त्याने स्पष्ट रुपालीला काहीही सांगितलं नाही, परंतु सांगितलं की माझा उपवास आहे आणि मी सध्या तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही, माझा उपवास सुटल्यानंतर आपण करू. रुपालीला वाटलं ठीक आहे, असेल कशाचा उपवास. परंतु महिना 2 महिने होऊन गेले. गणेश तिच्या जवळ यायला तयार नव्हता आणि वारंवार तो उपवासाचा बहाणा नाटक सांगू लागला. परंतु रुपालीला समजत नव्हतं नेमकं चाललंय काय. परंतु एके दिवशी रुपालीला डोळ्यांनी जे पाहिलं रुपालीला आणि जे कानाने ऐकलं ते तिच्या काळजाला सर्वात मोठा धक्का देणार होतं. रुपालीच्या निदर्शनात जे आलं ते म्हणजे गणेशचे समलैंगिक शारीरिक संबंध रुपालीच्या निदर्शनास आले. स्वतःचा तिचा पती गणेश आणि गणेशचा जिवलग मित्र, त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याचं रुपालीच्या निदर्शनास आलं. त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि माझा विश्वासघात केलाय, माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय, माझ्यापासून ही गोष्ट का लपवली. हा पुरुष नाहीये, तर तो एक समलैंगिक हवस असणारा एक पुरुष आहे. त्याला महिलांची आवड नाही, त्याला पुरुषांची आवड आहे आणि पुरुषांकडून तो घेतो, असं रुपालीला दिसलं. त्यावेळेला तिने सासरच्यांना, सासू सासऱ्यांना सांगितलं. परंतु सासू सासऱ्यांनी देखील रुपालीला प्रश्न उडवते दिले आणि आपल्या मुलाची कमकुवत बाजू न मांडता, धीर न देता सुनेला त्यांनी देखील तिला शारीरिक मानसिक छळ करायला सुरुवात केली. खबरदार, जर ही गोष्ट कोणाला सांगितलीस, ही गुपित माहिती जर कोणाला सांगितलीस तर आम्ही जीवे मारून टाकू. जा तू माहेरी तुझ्या आई वडिलांकडे आणि 10 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला अवघड जाईल. परंतु ती भिली नाही, धट राहिली. सुशिक्षित होती, कलियुगातील सुशिक्षित नवविवाहित तरुणी होती. तिला संपूर्ण कायदे कानून माहिती होते. तिने ताबडतोब आई वडिलांना घेतलं आणि पोलीस स्टेशन गाठलं. छावणी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तो घटनाक्रम लिहून घेतला, गुन्हा तक्रार लिहून घेतली आणि तिचा पती गणेशचे आई वडील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेगवेगळ्या कायद्यांनी गुन्हा दाखल केले आणि त्यांना, सासरच्या मंडळींना, गणेश आणि त्याच्या कुटुंबियांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास, सखोल चौकशी छावणी पोलीस स्टेशनचे पथक अधीक्षक करत आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर सध्या अशा घटना वारंवार दिवसेंदिवस समोर येत आहेत. फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अनेक तरुण आज या बिमारीचे शिकारी आहेत, जे की महिलांना खुश करण्यामध्ये, शारीरिक संबंधामध्ये सक्षम नाहीत, कमकुवत आहेत. तेच कमकुवत आहेत, त्यांनाच लागतं, तर ते महिलांना काय देणार. अशा घटना समोर वारंवार येतात. मोठमोठ्या घरात, पैशावाल्यांच्या घरात आपल्याला अशा घटना दिसून येतात. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. संपूर्ण चौकशी, ज्या ठिकाणी आपल्याला सोयीपण करायचे त्या ठिकाणी त्याचे मित्र असतील, परिवार असतील, नातक असतील, सर्वांच्या ठिकाणी चौकशी करूनच पाऊल उचलायला पाहिजे. कारण हा जीवन मरणाचा, आयुष्याचा प्रश्न असतो. हायगाईमध्ये जर केलं संपत्ती पाहून तर आज अशा घटनांना सामोरं जावं लागतं. सुरक्षित राहा, सतर्क राहा, सावधान राहा. या घटनेबद्दल आपल्याला काय आवडतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. कारण लेटेस्ट टुडे रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.